नमस्कार, प्रियास हेल्दी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मँगो आईस्क्रीम। एकदम छान लागते। आता आंब्याचा सीझन सध्या चालू आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 बाउल दूध घेतलं मी। हे अर्धा लिटरला थोडंसं कमी आहे। त्याला चांगला हलवून घ्यायचं आहे त्या दुधाला आणि त्याला चांगला उकळा फुटू द्यायचा, कारण की आपल्याला थोडंसं ते घट्ट करून घ्यायचं आहे। दूध थोडं आटवायचं, म्हणजे त्यातला अर्धच कमी झालं पाहिजे। त्यानंतर त्यामध्ये गोडसाठी मी कंडेन्स मिल्क टाकते। तुम्ही त्या जागी साखर पण टाकू शकता। कंडेन्स मिल्कच्या जागी मी कंडेन्स मिल्क वापरते। त्यामध्ये ते पूर्ण मिक्स करून घ्यायचं, हलवायचं आणि त्यानंतर त्यामध्ये केशर टाकायचं, ड्रायफ्रूट टाकायचे जे तुम्हाला हवे ते, काजू बदाम पिस्ता, आणि त्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर हे बघा अशा प्रकारे झालं। हे थंड करून घ्यायचं। आता तयार आहे आपलं। आता आपल्याला आंबा कट करून घ्यायचा आहे। आंब्याचं पुढचं टोक मी काढून घेतलं आंब्याचं, आणि चाकूना अशा प्रकारे त्याला पूर्ण कोयतेचे आपल्याला काढायचा प्रयत्न करायचा आहे। चाकूच्या साहाय्याने अशा प्रकारे आणि मग चिमट्याच्या साहाय्याने ती कोय त्या आतमधली आंब्यातली काढून घ्यायची आहे। हे बघा मी अशा प्रकारे कोय काढून घेतली त्यातली। दुसरा पण आंबा मी अशाच प्रकारे कट करून घेते। समोरचं टोक काढून घेतलं मी त्याचं, आणि पहिलं जसं केलं आपण चाकूच्या साहाय्याने तसंच दुसरं पण करायचं आहे आंब्याचं, कारण की आपल्याला त्यातली फक्त कोय काढून घ्यायची आहे। आणि हे पण त्यातली पण कोय चिमट्याच्या साहाय्याने काढून घ्यायची आहे। दोन्ही आंब्याच मी काढून घेतले कोय ते। त्यानंतर आंबे व्यवस्थित आपल्याला त्यामध्ये सारण टाकायचं आहे ते दुधाचं, त्यामुळे मी 2 कपचा वापर केला। कप घेतले खाली, त्यावर आंबे ठेवलेत। त्यामध्ये आता आपण जे मिश्रण दुधाचं तयार करून घेतलेलं आहे ते आता आपलं थंड झालेलं आहे, ते आपल्याला आंब्याच्या याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे, थोडं थोडं चमच्याच्या साहाय्याने। ते मिश्रण मी टाकून घेईल बघा। दोन्ही आंब्यामध्ये टाकून घ्यायचं ते मिश्रण। एकदम छान लागते बघा ही आईस्क्रीम। त्यानंतर आपण जे समोरचे आंब्याचे जे टोक काढून घेतले होते ते त्याच्यावर ठेवून द्यायचे। आणि आता याला आपल्याला हे बघा तयार आहे आपली बघा। आता आपल्याला याला फ्रीज मध्ये ठेवायचं आहे। एक मी ठेवलेला आहे आंबा फ्रीज मध्ये, आता दुसरा ठेवताना तुम्हाला दाखवते। हे बघा फ्रीजर मध्ये ठेवून द्यायचं ओव्हरनाईट साठी। रात्रभर ठेवलं तरी चालतं, नाही तर मग 7-8 तासासाठी ठेवलं तरी चालतं। हे बघा मी सकाळच्याला हे बघा असे आंबे झाले, पूर्ण लगे कडक झाले ते। आता आपल्याला ते पूर्ण वरचं साल काढून घ्यायचं आहे आंब्याचं। वरचे टोक काढून घेतले मी चाकूच्या साहाय्याने, आणि हे शिलून घ्यायचं। आपण काकडी ते कसं शिलून घेतो तशा प्रकारे आंबा आपल्याला पूर्ण शिलून घ्यायचा, त्याचं कातड पूर्ण काढून टाकायचं आहे। हे बघा अशा प्रकारे मी त्याचं कातड पूर्ण काढून घेले वरचं। आता बघा त्याला कट करून घ्यायचं आहे। हे बघा मी कट करून घेते त्याला। किती छान दिसतं बघा, मधामध्ये व्हाईट आणि बाजूने ऑरेंज ऑरेंज अशा प्रकारे त्याचे तुम्हाला हवे त्या आकारमध्ये कट करून घ्यायचे। बघा अशा प्रकारे मी कट करून घेतले। आता त्याला प्लेट मध्ये पूर्ण लावून घेतले। त्याला गार्निशिंग साठी पिस्ता वापरत आहे। तुम्हाला हवे असेल तर तुम्ही दुसरे पण ड्रायफ्रुट्स यूज करू शकता। हे बघा किती छान तयार आहे आपली मँगो आईस्क्रीम। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा।
धन्यवाद.